नमस्कार, मी माधवी देसाई। बारामतीच्या मातीत वाढलेला, राजकीय धडे गिरवलेला, हरहुन्नरी, उमदा, दिलखुलास आणि कर्तव्य कठोर नेता अर्थात अजित पवार। काल विमान अपघातात अजित पवारांचा अकाली मृत्यू झालाय। त्यांच्या निधनानं बारामतीमध्ये अश्रूंच्या महापुरामध्ये संपूर्ण बारामतीकर बुडालेले। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील। दादांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासूनच बारामतीत मोठा जनसागर लोटलाय। अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब हे दिल्लीत होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। पार्थ पवारही त्यांच्यासोबत दिल्लीतच होते। अजित पवारांच्या अपघाताची बातमी मिळताच पवार कुटुंबानं बारामतीकडे धाव घेतली। दोन्ही पवार कुटुंबातील दुवा असणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण पवार कुटुंबाची जणू वीणच उसवली आहे। तर राजकारण ते समाजकारण असा प्रवास लिलया पेलणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं आपल्या हक्काचा माणूस गेलाय। केवळ हीच भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे। तर अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीत ठेवण्यात येईल आणि तिथल्या अंत्यदर्शनानंतर ते पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहामध्ये ठेवण्यात येईल अशी माहिती मिळते। तर काटेवाडीतून आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर काटेवाडी हे अजितदादांचं निवासस्थान, खरं तर कोणीही व्यक्ती अजितदादांच्या निवासस्थानातून रिकाम्या हाती परत गेलेला नाहीये। प्रत्येक वेळी अजित पवारांनी त्यांना भरभरून दिलेला आहे, त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि अर्थात त्याचा पाठपुरावाही केलेला आहे। त्याच काटेवाडीमध्ये त्यांच्या निवासस्थानी आज त्यांचं पार्थिव आणलं जाईल। काय स्थिती आहे तिथे सध्या? राजकारणातली 4 दशकं या सगळ्या काटेवाडीतील ग्रामस्थ हे अजित पवारांसोबत होते आणि आज आपला नेता नाहीये यावर त्यांना विश्वास बसत नाही आणि त्यामुळे ग्रामस्थ अगदी पहाटेपासून इथे तयारी करतायत। अंत्यदर्शनासाठीची इथे तयारी या पवार फार्म इथे केली जाते, जे अजित पवारांचा इथे बंगला आहे आणि इथे थोड्या वेळात अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव आणलं जाईल आणि आपण बघतोय की नेते असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येक जण जसं जसं कळते की इथे अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे तशी गर्दी आपल्याला इथे होताना पाहायला मिळते। मग इथे आपण दीपक केसरकर बघतोय, त्याशिवाय आपण काही प्रवक्ते, काही कार्यकर्ते इथे त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काही पदाधिकारी आहेत, आपल्यासोबत प्रवक्त्या वैशाली नागवडे आहेत। ताई, मार्गदर्शन सतत अजितदादांचं असायचं, एक लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती, ते मार्गदर्शन आता नसणार। वेळोवेळी सूचना ते प्रवक्त्यांना द्यायचे, नेत्यांना द्यायचे, काय भावना आहेत? अंधार आहे आमच्या पुढे, अंधार, काहीच कळत नाहीये, माहित नाही नियतीने काय लिहून ठेवलंय, पण दादांचं असं जाणं खूप वाईट आहे, खूप वाईट आहे। आम्हाला सोडून गे। शेवटचं बोलणं कधी झालं होतं काय तुमचं? परवा दिवशी, म्हणजे काल गेले, परवा दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता फोनवर देवगिरीवरून फोन आलता, सभा कधी घ्यायच्या म्हणून। माघार होती त्या दिवशी इलेक्शनची। विचारलं त्यांनी, 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या, ते झालं का व्यवस्थित आणि कधी सभा घ्यायच्या म्हणून। आणि 22 तारखेला आम्ही सगळेजण दौडचे एकत्र जेवायला होतो त्याच्यावर। पूर्ण तयारी केली होती कालच्या सभेची? ऑलवेज दादा येणार म्हटल्यावर सगळं अप टू डेट ठेवायला लागायचं, सगळी माहिती ठेवायला लागायची, कधी फोन येईल आणि काय विचारतील माहिती नसायचं, कारण इतकं बारीक लक्ष असायचं। आपल्याला वाटतं आपल्याला काही माहित नव्हतं, पण इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगायच्या, इथं असं चाललंय, तिथं तसं चाललंय, इथे लक्ष घाला। वेळ पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं। 5 मिनिटं आधी ते कामाला, म्हणजे कामावर असायचे, सभेला यायचे।
वेळ पाळणारा आणि इतक्या पहाटे फक्त एकच नेता महाराष्ट्रात भेटायचा, अजितदादा. दुसरं एकच वादा होता त्यांचा, असं काही लवकर सगळ्या कार्यक्रम आम्ही घाबरून लवकर जाऊन बसायचो मुंबईत. नाही ते की नको वेळ नाही पाळली की म्हणायचे तुम्हाला झोपा काढायला लागतात. खरं तर माधवी, या भावना आहेत, कारण प्रत्येकाला अजितदादांचा सहवास लाभलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की कधी प्रेमाने ते समजून सांगायचे, कधी रागवून आपल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ते समजून सांगायचे आणि त्यात योग्य त्या सूचना ते वेळोवेळी द्यायचे. जसं आता वैशाली नागवडे यांनी सांगितलं की कशा प्रकारे जिल्हा परिषदेची रणनीती पक्षाकडनं ठरवली जात होती. काल सभा ते बारामतीमध्ये घेत होते आणि जसं बारामतीमध्ये येत असताना हा सगळा विमानाचा अपघात झाला आणि आता आपण बघतोय सर्व जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते इथे काटेवाडीमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. ग्रामस्थ सुद्धा शोकाकुळ आहेत आणि 9 वाजेपर्यंत या काटेवाडीतल्या पवार फार्म इथे हे अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. सर्व ग्रामस्थ हे अंत्यदर्शन घेतील, नेते येतील, कार्यकर्ते येतील आणि त्यानंतर पुन्हा बारामतीकडे हे पार्थिव नेलं जाईल. इथे अंत्ययात्रा ही गदिमा सभागृह इथनं निघेल आणि मग विद्याप्रतिष्ठान इथे पुन्हा एकदा अंत्यदर्शनासाठी आणि मग तिथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. माधवी, नक्कीच जी